पंतप्रधान मोदींनी घेतली जवानांची भेट. आदमपूर हवाई तळावर साधला जवानांशी संवाद. जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा. दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये सध्या गोळीबार सुरू. देशात बॉम्बस्फोट होणार. महाराष्ट्र आपत्ती नियंत्रण कक्षाला धमकीचा ईमेल. मुंबईतही 2 दिवसात बॉम्बस्फोट होणार असल्याचा उल्लेख. 10वीचा निकाल 94.10%. यंदाही कोकण विभाग अव्वल, तर निकालात मुलींचीच बाजी. सीबीएसई बोर्डाचा 12वी परीक्षेचा निकाल जाहीर. 12वीत सीबीएसई बोर्डात 88.39% विद्यार्थी उत्तीर्ण. उत्तर मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का. माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकरांचा राजीनामा, तर भाजप आणि शिवसेनेसोबत बोलणी सुरू असल्याची सूत्रांची माहिती. राज ठाकरे उदय सामंतांमध्ये अर्धा तास बंद दाराआड चर्चा. आधी चर्चा मगच बुके अशी भूमिका घेत राज ठाकरेंनी सामंतांकडून स्वागताचा बुके न घेतल्याची माहिती. तर कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं सामंतांचं स्पष्टीकरण. पुण्यात सुप्रिया सुळे अजित पवारांचे एकत्र बॅनरमुळे राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा. राज ठाकरे आता सत्तेबाहेरील सत्ता केंद्र जनाधार गमावल्याच्या भीतीनंच काहींची शिवतीर्थावर धाव. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची टीका. शिवसेना आमदार संजय गायकवाड पुन्हा वरळले. देशद्रोह म्हणून राखी सावंतला गोळ्या घालण्याची मागणी. राज्यात पुढील 2 दिवस पावसाचा अंदाज. कोकण विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज. तर अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.